सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग 6 मध्ये आपण आहोत। या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार सुरू आहे। सौ सुमनताई खाडे, रसिकाताई खाडे आणि सर्व उमेदवार आहेत। या ठिकाणी पदयात्रा असतील किंवा वैयक्तिक भेटीगाठी असतील, या पद्धतीचा प्रचार सुरू आहे। या ठिकाणी प्रचार कसा सुरू आहे आणि कशी राजकीय समीकरण आहे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत बोलण्यासाठी मावशी आहेत। या ठिकाणी कसा प्रचाराचा मतदानाचा रिस्पॉन्स मिळतोय आणि किती विकासाची कामं या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून झालेली आहेत? नमस्कार सगळ्यांना। मतदार बंधूंनो, भाऊंची कामं एवढी झालेत की दर्गा असू द्या, रस्ता असू द्या किंवा लाडकी बहीण योजना किंवा अनेक योजना आहेत आपल्या मोदी सरकारने दिलेल्या, त्या सगळ्या योजना आपण राबवलेत आणि याचा लाभ सगळ्या भागातून घेतला गेला आहे। तर हा विश्वास दाखवून जनतेने भाऊंसाठी या चारही उमेदवारांना तुम्ही भरपूर मतदान देऊन त्यांना विजयी करा ही विनंती करते। धन्यवाद। आपण बघतोय की हा प्रभाग आहे। या प्रभागामध्ये जवळपास सर्वच पक्षांचं पॅनल एकमेकांच्या विरोधात लढते। हा तसा महत्त्वाचा प्रभाग मानला जातोय। राजकीय वातावरणसुद्धा तंग आहे। कशा पद्धतीची लढत आहे? खऱ्या अर्थानं माननीय आमदार भाऊ सुरेश भाऊ खाडे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या प्रभाग क्रमांक 6 मध्ये गेल्या 7 वर्षामध्ये 18 कोटीचा निधी दिलेला आहे। अनेक रस्ते सुजत झालेले आहेत। यांनी भाऊने निधी देताना कोणत्याही राजकीय पक्ष याचा विचार न करता जनता हे केंद्रबिंदू म्हणून त्यांनी निधी दिलेला आहे आणि त्या निधीच्या जोरावर आणि भाऊने जे धर्मनिरपेक्षता दाखवलेली आहे त्या जोरावरच आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार 90% मुस्लिम बहुल असताना सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। येणाऱ्या 15 तारखेला भाऊने जो काम केलेला आहे आणि सर्वसामान्य वर्गातील लोकांना जे भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेला आहे, मी स्वतः अल्लाह बख्श ॲडव्होकेट अल्लाह बख्श काजी, माझे सहकारी मित्र अल्लाह बख्श गडेकरी असतील किंवा अनिताताई कोरे असतील किंवा आमची ताई मुनिराबाई शरीक बसले असतील, हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार दिले आहे। दांडग्यांच्या विरोधामध्ये सामान्य उमेदवार असा लढा असणार आहे। त्यामुळे येणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना 15 तारखेला जनता अतिशय मोठ्या प्रमाणात मतांतर करणार आहे, यात काही शंका नाही आहे। असं बोललं जातं की हा पूर्वीचा काँग्रेसचा नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि तुमची लढत ही माजी महापौर आणि त्यांच्या बंधू आणि त्यांच्या पॅनलच्या विरोधात आहे। आता खऱ्या अर्थानं या प्रभागातील जी जनता आहे ना, हे जनता या निष्क्रिय नगरसेवकांना वैतागलेली आहे। या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढलेली आहे, नशेखोरी वाढलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य तरुण यामध्ये भरला जात आहे। त्यामुळे या जनतेला ठरलेलं आहे ही निवडणुका ते भारतीय जनता पार्टी किंवा एखाद्या राजकीय पक्षाचं आलेलं नाही आहे। सर्वसामान्य जनतेची निवडणूक त्यांनी हातात घेतलेली आहे, ज्याचा निकाल निश्चितच तुम्हाला 16 जानेवारीला मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे। नक्कीच बघतोय की भाजप हे विकासाच्या मुद्द्यावर मत मागतंय आणि प्रस्थापित नेत्यांना जनता वैतागलेली आहे आणि जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि भाजपानं सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे। रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, मिरज।